राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी आता पुण्यामध्ये दाखल झाले आहेत। राहुल गांधी सध्या हॉटेल शेरेटन ग्रँड मध्ये पोहोचलेत आणि थोड्याच वेळामध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे। संध्याकाळी 7:10 राहुल गांधी जेनझींसोबत संवाद साधणार आहेत। यासाठी मोठ्या संख्येने आता विद्यार्थी त्या ठिकाणी दाखल झाले, विद्यार्थिनी तिथे दाखल झालेले आहेत। राहुल गांधी छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी पुण्यात दाखल झालेत। याआधी देशभरात 3 वेळा त्यांनी छात्रों की गूंज हा कार्यक्रम घेतला होता आणि या कार्यक्रमासाठी आज राहुल गांधी शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दाखल झाले आहेत। राहुल गांधी सध्या पुण्यातल्या शेरेटन हॉटेलमध्ये आहेत आणि सायंकाळी 7:10 ते सगळ्या जेनझींशी संवाद साधणार आहेत। याआधी जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर राहुल गांधींनी तो मुद्दा उचलून धरलेला होता। तसंच 20 तारखेला जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला होता त्या संदर्भात देखील कालपर्यंत राहुल गांधी आंदोलन करत होते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप जाधव यांच्याकडून। संदीप, आता जेनझींसोबत संवाद साधण्यासाठी राहुल गांधी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। संध्याकाळी 7:10 म्हणत आहे काय ताई, खरं तर कार्यक्रम 5 वाजता होतोय। का राहुल गांधी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत? काय भावना आहेत? काय संवाद साधू इच्छिता तुम्ही? जे काय पेपर लीक्स वगैरे झालं होतं त्याच्यासाठी जे काय राईट्स घ्यायचे होते आमच्यासाठी, तर ते आम्हाला इच्छा आहे की आम्ही त्यांना सांगू, त्याच्यावर काहीतरी चेंजेस होतील यासाठी। आज खरं तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। काय नक्की पुण्यातील काय अडचणी आहेत? जर मध्ये देखील मोठं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, आज देखील विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पुण्यात आलेले आहेत। काय आपल्याला नक्की काय अडचणी वाटतात, विशेषतः मुलींच्या, विद्यार्थिनींच्या? आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो, जेव्हा कुठेही, आता मी सुद्धा कोर्ट प्रॅक्टिस वगैरे करतो, आम्हाला एक सिक्युरिटी मिळावी असेच। शिक्षणात काय अडचणी आहेत? लेक्चर्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड व्हाव्या चांगल्या याने। खरं तर मुलींची सुरक्षितता असेल। आम्ही सध्या शेरेटन हॉटेलमध्ये आहेत। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप जाधव यांच्याकडे। संदीप, काही पदाधिकारी आणि नेते यांच्याशी राहुल गांधी आधी संवाद साधणार आहेत, तिथे बैठक होणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। नक्कीच निखिला, आपण जर बघितलं तर मी आता शेरेटन हॉटेलच्या बाहेर आहे आणि याच ठिकाणी राहुल गांधी यांचं थोड्या वेळापूर्वी आगमन झालेलं आहे। आता थोड्याच वेळामध्ये त्यांची राज्यातले काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर राहुल गांधी छात्रों की गूंज त्यांचा जो पुण्यातला नियोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहे। तर कार्यक्रमापूर्वी काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत राज्यातले त्यांच्याशी राहुल गांधी चर्चा करणार आहे। त्यांची एक स्वतंत्र बैठक होणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, त्याचबरोबर इतर जे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राहुल गांधी यांच्यासोबत ते दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता त्यांची ती बैठक आहे ती या ठिकाणी सुरुवात होईल आणि बैठकीनंतर राहुल गांधी त्यांचा जो पुण्यातला नियोजित कार्यक्रम आहे छात्रों की गूंज, विद्यार्थिनींशी ते संवाद साधणार आहेत आणि त्या संवादाच्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी थोड्याच वेळात या ठिकाणून रवाना होतील। तत्पूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी राहुल गांधी काय चर्चा करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की काल जो पुण्यात ABVP आणि NSUI मध्ये जो राडा झाला त्यानंतर जे वातावरण पुण्यामधलं तापलेलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोपचं राजकारण देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि या राजकारणानंतर राहुल गांधींचा हा दौरा विशेष मानला जातोय आणि राहुल गांधी आता थोड्याच वेळात पदाधिकाऱ्यांकडून जो आहे तो आढावा घेतील, त्यांची बैठक होईल आणि या बैठकीनंतर पुढच्या कार्यक्रमात। धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल। तर थेट आपण जाणार आहोत जिथे हे सगळे विद्यार्थिनी या ठिकाणी जे आलेले आहेत तिथे आपण जाणार आहोत। योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। योगेश, काही विद्यार्थिनी देखील त्या ठिकाणी आलेले आहेत। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यापूर्वी किती उत्सुकता आहे त्यांना या सगळ्या कार्यक्रमाची, राहुल गांधींची संवाद साधण्याची? निश्चित उत्सुकता खूप आहे। आपण पाहू शकतो कार्यक्रमाला अजून जवळपास 2 तास बाकी आहेत, मात्र त्यापूर्वी आपण पाहू शकतो विद्यार्थिनी आणि मुली या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो या स्टेजची ही रचना आहे। स्टेजच्या पुढे या सगळ्या विद्यार्थिनी असतील यांच्याशी थेट राहुल गांधी संवाद साधणार आहे। आपण या विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय नेमकं आजच्या कार्यक्रमाबद्दल, राहुल गांधींबद्दल काय वाटते तुम्हाला?
मी पुण्याचीच आहे, स्थायिक मी पुण्याचीच आहे आणि मी इथे ह्याच्यासाठी आली आहे की मी ह्याच्या आधीपासून त्यांना फॉलो करते आणि त्यांचे विचार मला खूप पटतात, म्हणून मी हे बघायला आले. आणि माझा प्रश्न राहुल गांधी यांना हे आहे की एवढं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे की इंजिनिअरिंग करायला सुद्धा एका स्टुडंटला लोन घ्यावा लागतोय, एज्युकेशन लोन, ते पण छोटा मोठा नाही, 10-10, 15-15 लाखाचा एज्युकेशन लोन घ्यावं लागतं. तर त्याच्यासाठी जर ते जेव्हा सत्तेत येतील तर तेव्हा ते काय प्रिकॉशन्स किंवा काय स्टेप्स घेतील स्टुडंटसाठी, नॉट जस्ट जेंडर बायस बट एव्हरी स्टुडंट, इव्हन मुलांना सुद्धा भरपूर स्ट्रगल करावं लागतं आणि ते जे लोन आहे ते फेडण्यासाठी जॉबच नाहीये, मग फेडणार कसं आम्ही? काय तुम्ही कुठल्या कॉलेजच्या आहात आणि काय आजचा या कार्यक्रमाच्या मी काय राहुल गांधीला काय सांगणार आहात, काय तुमची नेमकं काय प्रश्न असणार आहे? सर मी पुण्याची आहे, मी कम्प्युटर इंजिनियर आहे, 2017ची पासआउट आहे. पुणे विद्यार्थीगृह माझं कॉलेज होतं. मला 10 वर्ष झालं ग्रॅज्युएट होऊन. मी अजूनसुद्धा स्टेबल जॉबच्या सर्चमध्ये आहे. सर ग्रॅज्युएशन फक्त आता इम्पॉर्टंट राहिलेलं नाही आहे, आम्हाला प्रायव्हेट कोर्स करावा लागतो आणि प्रायव्हेट कोर्सच्या चक्रामध्ये आम्ही अडकलो आहोत. आम्हाला EMI भरावे लागतात. ह्यातून काय सोल्युशन असेल मला हे राहुल गांधींना विचारायचं आहे. आपण पाहिलो की हे सगळ्या विद्यार्थिनीमध्ये मोठा उत्साह देखील पाहायला नक्कीच, मिळतो. योगेश. तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय नेमकं आज चिपळूण रत्नागिरी. काय तुम्ही तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? आज कार्यक्रमाला तुम्ही आलेला काय नेमकं सांगणार आहात तुम्ही? सध्या म्हणजे एक प्रश्न हा पण आहे की भारत स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झालेली आहेत, पण खूप बरीचशी पॉप्युलेशन आपल्या देशातली अशी आहे जी साधी साक्षर पण नाहीये. म्हणजे उच्च शिक्षण तर दूरच राहिलं, पण साक्षरता पण त्यांच्याकडे सध्या नाहीये. तर मग ते अटेंड करण्यासाठी काही इनिशिएटिव्ह घेतले जातील वगैरे, हे काही मुद्दे आहेत विचारण्यासारखे. जर संधी मिळाली तर नक्कीच हे प्रश्न विचारले जातील. तर आपण पाहतो या सगळ्या विद्यार्थिनींना नक्कीच योगेश, नेमकं काय खूप मोठे वाटतं प्रश्न त्याच्या घेऊन या ठिकाणी जेन्सी जे आहेत किंवा या तरुणी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. ते आपण थेट आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे जाऊयात. सुनील,